आदिवासी नागरिकांच्या पारंपरिक वस्तू, नृत्य, खाद्यपदार्थ, जैविक पद्धतीचे कडधान्य व धान्य, कला, संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार करणाऱ्या आदी महोत्सवाचे आयोजन पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत करण्यात आले। या महोत्सवाच्या माध्यमातून आदिम संस्कृतीचा अभिमान वाटावा, सामाजिक संस्कृतीचे दर्शन व्हावे, आयोजनामागचा उद्देश आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन या कार्यक्रमात करण्यात आले। DRTI संस्थेच्या मार्फत आदी महोत्सव आपल्या कॅम्पसमध्ये साजरा करण्यात येत आहे। राज्यातल्या गडचिरोलीपासून गोंदिया, अमरावती, पालघर, नंदुरबार, नाशिक याच्या विविध भागातून वेगवेगळे प्रोड्युसर्स, डान्स पथक आलेले आहेत। ते आपले कलाचे प्रदर्शन करतील, त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची विक्री करतील। तर मी आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण DRTI कॅम्पस क्वीन्स गार्डन येथे रेल्वे स्टेशनजवळ जरूर येऊन एकदा भेट द्यावं आणि सर्व प्रोडक्ट्सला आपण एकदा पाहावं। हे सर्व नॅचरल इंडिजिनस प्रोडक्ट्स आहेत, लोकल प्रोडक्ट्स आहेत आणि हे प्रोडक्ट्सचा वापर करून आपल्याला तर फायदा होईलच, परंतु आदिवासींच्या जीवनमान उंचावण्यासाठी खूप मदत होईल। कार्यक्रम कसा असणार आहे 5 दिवसाचा आणि संध्याकाळी दिवसभर एक्झिबिशन राहील। मॉर्निंग ब्रेकफास्ट नंतर साधारणतः 9:30-10 पासून सुरू होईल। संध्याकाळी 5 पर्यंत स्टॉल चालते आणि 5 ते 8 नंतर या दरम्यान डान्स कॉम्पिटिशन्स होतील। वेगवेगळ्या पथकांमध्ये स्पर्धा होईल, त्यांना बक्षीसही ठेवण्यात आलेली आहेत, जेणेकरून त्यांना मानधनी मिळेल आणि बक्षीसही मिळेल। परंतु संध्याकाळी साधारणतः 9 वाजेपर्यंत आपले हे स्लॉट राहतील, सकाळ ते संध्याकाळी 9 पर्यंत। महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी समाज आहेत आणि त्यातल्या ह्या ठिकाणी किती लोक आले? 45 ट्राईब्स आहेत टोटल आणि त्याच्यापैकी जे डान्स पथक आहेत साधारणतः 500 ते 600 लोकांना आपण ह्या डान्स पथकांना इथं बोलवलेलं आहे आणि जवळपास 45 स्टॉल्स आपल्या इथे लागलेले आहेत। मुख्य आकर्षण काय असणार आहे या 5 दिवसात? मुख्य आकर्षण म्हणजे इथले डान्सेस खूप सुंदर तालबद्ध पद्धतीने आपले आदिवासी बांधव हे नृत्य करत असतात आणि ते नृत्य बघत असताना डोळ्यांचे पारणे फेडतात असे सुंदर नृत्य असतात। जे नृत्य बघण्यासाठी आपल्याला कुठल्या डोंगरात किंवा कुठल्या पाड्यात जावं लागतं, तसे सर्व ओरिजिनल इंडिजिनस डान्सेस आपल्याला संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान मिळतील। जे ट्रॅडिशनल त्यांचे जे यंत्र आहेत किंवा वाद्ययंत्र आहेत, सुमधुर असा आवाज येतो, अशा वाद्ययंत्रासुद्धा आपल्याला इथं अनुभव घेता येईल। तर मी जरूर सर्व पुणेकरांना आवाहन करतो की आपण ह्या भागात यावं, मुलांना घेऊन त्यांनाही त्या संस्कृतीशी परिचय होईल। कशाबद्दल ट्रॅडिशनल त्यांचे जे फूड डिशेस आहेत, डोंगरातले जे जडीबुटीज आहेत त्यांच्यापासून बनवलेले डिशेस आहेत, ते सुद्धा आपल्या इथं खायला नक्कीच मिळतील।